तर आता आपण थोडक्यात समजून घेऊयात की असेक्सुअल रिप्रोडक्शन काय असतं. आता लक्षात घ्या, जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं तर आपण यामध्ये मोस्ट ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी जास्त पाहत नाही, बिकॉज यामध्ये आपण एकच पॅरेंट पाहतो. जर यामध्ये आपण एक पॅरेंट पाहत असेल तर त्या एका पॅरेंटचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते आहे असे पुढे ट्रान्सफर होतात. मग जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं तर यामध्ये तयार होणारे जनरेशन सेम का बरं असतील, तर सिंपल आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सेल डिव्हिजनचा मायटोसिस किंवा आपण अमायटोसिस सुद्धा पाहतो. अमायटोसिस हे एक डायरेक्ट डिव्हिजन असतं की ज्यामध्ये पॅरेंटल सेल डिवाइड होते किंवा पॅरेंटल सेलचं जनरेशन हे नवीन डॉटर सेलमध्ये होतं. मग लक्षात घ्या, असंच जर आपण काही मेथड पाहिल्या तर आपल्याला एक मेथड पाहायला मिळते, ती म्हणजे आपल्याकडे असणारी फ्युजन. आता फ्युजन काय असतं, नावातच आहे फ्युजन म्हणजे डिव्हिजन. लक्षात घ्या, जर आपण कोणत्याही ॲनिमलचं किंवा कोणत्याही युनिसेल्युलर लाईफचं जर डिव्हिजन करत असेल तर या डिव्हिजनपासून आपल्याला जी काही नवीन लाईफ तयार होईल त्यांना आपण फ्युजन म्हणतो. मग आता सिंपल आहे, फ्युजनमध्ये पण दोन प्रकार पाहायला मिळतात. एक आहे बायनरी फ्युजन, एक आहे मल्टिपल फ्युजन. जर आपण बायनरी फ्युजनचा विचार केला तर नावातच आहे, बायनरी मीन्स बाय मीन्स दोन, की ज्यामध्ये एका सेलचं कन्वर्जन दोन लाईफमध्ये होईल. आता एक्झाम्पल लक्षात घ्या, इमॅजिन करा की आपल्याकडे अमिबा आहे. जर आपण अमिबाचा विचार केला तर अमिबा काय करतो, स्वतःच्या बॉडीमध्ये न्यूट्रिशनल रिच कंडिशन वाढवतो, म्हणजे न्यूट्रिशन भरपूर इनटेक करतो. जर तो भरपूर न्यूट्रिशन इनटेक करत असेल तर न्यूट्रिशनमुळे जर आपण त्याला ब्रेक करायला गेलो तर त्याचे दोनच तुकड्यांमध्ये डिव्हिजन होईल. आता सिंपल आपल्याला एक गोष्ट समजते की जर एखादी सेल खूप वीक असेल आणि जर तुम्ही तिला ब्रेक करायला गेलं ती मल्टिपल तुकड्यांमध्ये ब्रेक होईल. पण एखादी सेल खूप स्ट्रॉंग आहे, जर ती सेल स्ट्रॉंग असेल तर त्यांचं मल्टिपल पार्टमध्ये ब्रेकिंग होत नाही. अशा वेळेस ते दोन तुकडे करतात, ह्या दोन तुकड्यांना म्हणतात बायनरी फ्युजन. मग तुम्ही एक्झाम्पल काय लक्षात ठेवता ना, अमिबा. आता तुम्ही मल्टिपल फ्युजनकडे या. जर आपण मल्टिपल फ्युजनचा विचार केला तर मल्टिपल फ्युजनसाठी आपल्याला पाहिला, पुन्हा तुम्ही अमिबाचंच एक्झाम्पल घ्या. अमिबाचं एक्झाम्पल तुम्ही दोन्हीकडे घेतलं तरी चालेल, बायनरीमध्ये पण घ्या मल्टिपलमध्ये पण घ्या, पण कंडिशन ॲडव्हर्स असेल की इथे तुम्ही पाहिलं न्यूट्रिशनल रिच कंडिशन, इथे तुम्हाला न्यूट्रिशनल रिच कंडिशन पाहायला मिळत नाही. जर या ठिकाणी न्यूट्रिशनल रिच कंडिशन नसेल तर इथे पाहायला मिळतं सीस्ट कंडिशन. सीस्ट कंडिशन म्हणजे लॅक ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी अमिबाला कमी प्रमाणात न्यूट्रिशन मिळतं. जर अमिबाला कमी प्रमाणात न्यूट्रिशन भेटलं तर तो अमिबा काय करतो, तर स्वतःच्या सराउंडिंगला एक सीस्ट कंडिशन तयार करतो आणि या सीस्ट कंडिशनच्या आतमध्ये तो स्वतःचे नंबर ऑफ डिव्हिजन करतो. या नंबर ऑफ डिव्हिजनला आपण काय म्हणतो, मल्टिपल फ्युजन म्हणतो. मग लक्षात घ्या, सो फ्युजनचे आपले हे दोन प्रकार पाहायला मिळतात. आता जर आपण अजून पुढे गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन काय आहे, इव्हन त्याच्यात आपण बडिंग घेऊयात तर आपण बडिंगचा विचार केला तर बडिंग काय असतो. बडिंग हे दोघांमध्ये पाहायला मिळतं, युनिसेल्युलरमध्ये पण आहे मल्टी सेल्युलरमध्ये पण आहे. जर आपण युनिसेल्युलरचं बडिंग पाहिलं तर एक्झाम्पल ईस्ट. जर आपण ईस्ट पाहिलं तर ईस्ट काय आहे, ईस्ट स्वतःच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ स्पोर तयार करतात. सो सच स्पोर इज कॉल्ड एज बर्ड. अशा स्पोरला आपण बर्ड म्हणतो. बर्ड म्हणजे अशी सेल की ज्या सेलमध्ये नवीन सेल तयार करण्याची कॅपॅसिटी असते. सो त्यांच्यामध्ये आपण टोटिपोटेन्सी पाहतो. टोटिपोटेन्सी म्हणजे काय, द नंबर ऑफ सेलमध्ये डिवाइड करण्याची पॉवर. जर त्यांना मल्टिपल सेलमध्ये डिवाइड करण्याची पॉवर हवी असेल तर त्या पॉवरला आपण टोटिपोटेन्सी म्हणतो. मग लक्षात घ्या, जर आपण ईस्टचा विचार केला तर ईस्टमध्ये बडिंगची कॅपॅसिटी आहे. स्पोर फॉर्मेशन स्पोर थ्रू ते नंबर ऑफ बर्ड तयार करू शकतात किंवा नंबर ऑफ ईस्ट तयार करू शकतात. आता हे झालं युनिसेल्युलरचं. असंच बडिंग आपल्याला मल्टी सेल्युलरमध्ये पण पाहायला मिळतं. जर आपण मल्टी सेल्युलरचा विचार केला तर एक्झाम्पल हायड्रा. आता भरपूर लोक कन्फ्यूज होतात की हायड्रा ॲनिमल आहे की प्लांट आहे, पण लक्षात घ्या हायड्रा वन ऑफ द ॲनिमल आहे. जर तो आपण ॲनिमल पाहिला तर त्यांचा फायलम आपल्याला निडारिया पाहायला मिळतो. मग आता हायड्रा काय आहे, तर हायड्रामध्ये एक मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर आहे. त्यांच्याही बॉडीमध्ये बर्ड फॉर्मेशन होतं. जर त्यांच्याही बॉडीमध्ये बर्ड फॉर्मेशन होत असेल तर या बर्डपासून आपण जर नवीन लाईफ क्रिएट केली तर ती एक्झॅक्टली त्या हायड्रासारखीच पाहायला मिळते. सो हे काय झालं, हे झालं मायटॉटिक डिव्हिजन. जर आपण अमिबाचं फ्युजन पाहिलं तर ते काय झालं, अमायटॉटिक डिव्हिजन, म्हणजे कोणत्याही प्रकारचं डिव्हिजन न होता ती सेल एक्सटेंड झाली आणि डायरेक्ट ब्रेक झाली. पण लक्षात घ्या, जर आपण मायटोसिसचा विचार केला तर मायटोसिसमध्ये आपल्याला काही स्टेजेस पाहायला मिळतात. एक्झाम्पल लाईक ॲज की ज्या ठिकाणी आपण कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस पाहतो. पुन्हा कॅरिओकायनेसिसमध्ये आपण प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज हा क्रम पाहतो आणि या क्रमानुसार जी डॉटर सेल आहे ती आयडेंटिकल पॅरेंटल सेल सारखी असते. म्हणजे थोडक्यात पॅरेंटल सेल अँड न्यू प्रोड्यूस डॉटर सेल हे ऑलवेज सेम असतात. हा रिझल्ट म्हणजे कुणाचा आहे, तर मायटोसिसचा आहे. मग लक्षात घ्या, या रिझल्टमुळे काय पाहायला मिळतं आपल्याला, की तयार होणारी सेल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, तयार होणारी जी सेल आहे ती एक्झॅक्टली त्यांच्या पॅरेंटला सेम असते. जर ती एक्झॅक्टली त्यांच्या पॅरेंटला सेम असेल तर हे पूर्ण स्ट्रक्चर आपण कसं पाहतो, तर एकदम सिमिलर वेचं स्ट्रक्चर आपण पाहतो.
देन पुढे आपण गेलो तर आता आपल्या दोन मेथड झाल्या. एक मेथड आपण कोणती पाहिली तर आपल्याकडे असणारे फ्युजन, त्याचे आपण दोन टाईप पाहिले. एक म्हणजे बायनरी, दुसरा म्हणजे मल्टिपल. नेक्स्ट आपण घेतलं नेक्स्ट आपण घेतलं बडिंग. त्या बडिंगमध्ये आपण पाहिलं युनिसेल्युलर बडिंग, मल्टीसेल्युलर बडिंग. युनिसेल्युलरचं एक्झाम्पल घेतलं ईस्ट, मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल घेतलं हायड्रा. देन पुढे गेलो की आपल्याला पाहायला मिळतं फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन काय आहे? फ्रॅगमेंटेशन मीन्स कोणत्याही मल्टीसेल्युलर लाईफचे जर आपण फ्रॅगमेंट बनवत असेल, फ्रॅगमेंट म्हणजे छोटे तुकडे बनवत असेल आणि जर त्या तुकड्यांमध्ये किंवा त्या फ्रॅगमेंटमध्ये नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता असेल किंवा नवीन लाईफ तयार करण्याची कॅपॅसिटी असेल, ते सच पार्ट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. लक्षात घ्या, फ्रॅगमेंट वेगळं, फ्रॅगमेंटेशन वेगळं. फ्रॅगमेंट म्हणजे जस्ट तुकडा आहे, जस्ट पीस आहे, पण त्या पीसमध्ये नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता आहे. सो अशा क्षमतेला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. मात्र लक्षात घ्या, तुम्हाला यातला प्रकार तर समजला. मग जर आपण फ्रॅगमेंटेशनचा विचार केला तर फ्रॅगमेंटेशनमध्ये कोणते एक्झाम्पल आपण पाहतो? एक्झाम्पल स्पायरोगायरा. स्पायरोगायरा काय आहे? वन ऑफ द ग्रीन अल्गे. आज आपण अल्गे पाहिला तर या अल्गेमध्ये आपल्याला हायर अमाऊंट ऑफ क्लोरोफिल पाहायला मिळतं. त्याचबरोबर हा प्लांटमध्ये असणारा एक थॅलोफायटा आहे. लक्षात घ्या, अल्गे काय आहे? प्लांटमध्ये असणारा एक थॅलोफायटा आहे. सो हे थॅलोफायटाचं एक एक्झाम्पल आहे. देन आपण जर पुढे गेलो तर पुढे पाहायला मिळतं रिजनरेशन. आता नावातच आहे, रिजनरेशन काय असेल? रिजनरेशन म्हणजे काय? जनरेशनचा मिनिंग समजतं. जनरेशन मीन्स आपण नवीन नवीन जनरेशन पाहतो. री म्हणजे काय? पुन्हा पुन्हा तयार होणे, पुन्हा पुन्हा तेच जनरेशन तयार होणे. एक्झाम्पल प्लॅनेरिया. जर तुम्हाला आता हा प्लॅनेरिया पाहायला मिळतोय, जर तुम्ही या प्लॅनेरियाचा विचार केला तर हा प्लॅनेरिया तुम्हाला मल्टिपल पार्टमध्ये डिवाइड झालेला दिसेल. जर हा प्लॅनेरिया मल्टिपल पार्टमध्ये डिवाइड होत असेल, जेवढ्या पार्टमध्ये हा डिवाइड होईल, समजा आता हा 3 पार्टमध्ये डिवाइड झाला, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, ते तीनही पार्ट काय होतील? पुढे जाऊन स्वतः एक नवीन इंडिव्हिज्युअल लाईफ तयार करतील. आणि जर स्वतः एक नवीन इंडिव्हिज्युअल लाईफ बनवत असेल, देन हा पण रिझल्ट काय झाला? रिजनरेशनचा. सो एव्हरी डिवायडेड पार्ट प्रोड्यूस न्यू लाईफ. आणि प्रत्येक पार्ट जर नवीन लाईफमध्ये कन्वर्ट होत असेल, देन सच मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. सो लक्षात घ्या, या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये विथ द हेल्प ऑफ ॲनिमेशन आपण सगळा पार्ट काय पाहिला? असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. थँक्यू.